माझं पूजन हे गणपती बाप्पांच्या पूजनानं झाले होते. एवढे अवघड गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पांचं गणपती किंवा गणेश का नाव पडलं हे तुम्हाला सांगतो नाही का. भगवान शंकर एके दिवशी गणपती बाप्पांना म्हणाले गणेश इकडे. आणि असं म्हटल्यानंतर त्यांना जवळ बोलवल्याच्या नंतर ते म्हणतात हे बघ बरेच दिवस झालं माझी चांगली निद्रा होत नाही, माझी चांगली झोप होत नाही. काही ना काहीतरी कोणाचा ना कोणाचा मेसेज येतो आणि मग मी मोबाईल हातात घेतो आणि मी उठतो. होता का मोबाईल तेव्हा? पण काही ना काहीतरी त्रास व्हायचा म्हणून मला झोप माझी होत नाही. एक काम कर तू काय कर, मी झोपत असताना तू बाहेर उभा राहा. कोण जरी आलं ना आतमध्ये कोणाला सुद्धा आत येऊ द्यायचं नाही. मी तू फक्त बाहेर थांब, अजिबात कोणाला आत येऊ द्यायचं नाही असं सांगितल्यानंतर आपले भगवान शंकर झोपले. आता भगवान शंकर झोपणं म्हणजे सोपं नाही हो. भस्मवृटी रुंडमाळा आणि ते सगळं रुंडमाळा वगैरे सगळं काढलं, नागोबांना बाजूला ठेवलं. डोक्यावरती चंद्र आहे बरं का भगवान शंकरांच्या डोक्यावरचा चंद्र. गणपती बाप्पांची बाललीला आहे. एक 15-20 मिनिटांची भगवान शंकरांची झोप झाल्यानंतर म्हणले यांच्या डोक्यावरती बरेच दिवस झालं मला चंद्र दिसतोय. गणपती बाप्पा गेले तो चंद्रच डोक्यातून काढला. कुणाच्या? भगवान शंकरांचा. चंद्र काढला आणि बाहेर गेले. चंद्राला वरती टाकायचे झेलायचे, वरती टाकायचे झेलायचे, इकडं भिरकवायचे तिकडं भिरकवायचे. त्यांचे जे गण होते ना गण म्हणजे भगवान शंकरांचे सैन्य. ते गण बघताना रे म्हणले ते भगवान शंकरांच्या डोक्यावरती असणारा तो चंद्र आहे त्याला खूप अधिकार आहे आणि हा बाबा चंद्रावरती खेळायला लागलाय, चंद्राबरोबर खेळायला लागलाय. साधारणतः तासाभराची झोप झाली आणि तासाभराची झोप झाल्याच्या नंतर भगवान शंकरांना जाग आली. सगळ्या माळा वगैरे गळ्यात घालत असताना वरती डोक्याला हात लावतोय तर चंद्र कुठे? डोक्यावरती चंद्र नाही. त्यांनी गणाला बोलून घेतला, इकडे ये. कुठे गेले म्हटले? अहो म्हटले तुमच्या डोक्यावरचा चंद्र घेतला आणि बाहेर ती खेळत बसलेत म्हणते. आबळात टाकतायत, झेलतायत का, इकडं भिरकवतायत तिकडं भिरकवतायत. आणि बाहेर गेल्याच्या नंतर एक मंगल नावाचा दैत्य त्या चंद्राला बघून आकर्षित झाला आणि तो चंद्र हिसकवण्याचा त्याचा हेतू होता. तो गणपती बाप्पांच्या जवळ आला. तर गणपती बाप्पा म्हणजे बारखे असते का? वडिलांच्या लग्नात आपलं पोरग म्हणजे गणपती बाप्पा हजर आहेत. गणपती बाप्पांनी चंद्र घेतला आणि त्या मंगल नावाच्या दैत्याने डुकराचं रूप धारण केलं होतं आणि तो आल्याबरोबर त्याला फक्त चंद्राचा स्पर्श झाला. जागेवर महाराज ते डुक्कर रूपी असणारा मंगल दैत्य जागेवरती मृत्यू पावला. मंगल दैत्याला त्या ठिकाणी मारलं आणि वरती आभाळात टाकताय चंद्र. त्या गणांना सांगितलं जा तो चंद्र घेऊन या. गण पळत गेले. ते असणारे गण गणपती बाप्पांच्या जवळ गेले की गणपती बाप्पा लांब जायचे, जवळ गेले की लांब जायचे. असं जवळ जावं त्यांना मिठीत पकडून धरावं दोन्ही हातांनी. धरायला गेलं की गणपती बाप्पा निष्ठून पळून जायचे. कंटाळले हो. 1-2 तास त्या गणपती बाप्पांना शोधण्याचं गणपती बाप्पांना पकडण्यात आले. म्हणजे हे बघा आम्हाला काय गणपती बाप्पा सापडत नाहीत, आम्हाला काय गणपती बाप्पा हाती लागत नाहीत, तुम्हीच काहीतरी करा. भगवान शंकरांनी त्याच जागावरून विनंती केली, अहो देवा आता तरी जवळ या, माझा चंद्र मला पुन्हा एकदा द्या. गणपती बाप्पांना शोधायला, गणपती बाप्पांना पकडायला ते गण पुन्हा एकदा त्यांच्या जवळ गेले. गणपती बाप्पांच्या लक्षात आलं की आपल्या पप्पांनी आता विनंती केली म्हणून गणपती बाप्पा शांत झाले. त्यांना सापडलं, त्यांना घेऊन आले. गणपती बाप्पांच्या हातात चंद्र आहे बघा. गणपती बाप्पांच्या हातात चंद्र आहे. गणांनी दोन्ही हाताला गणपती बाप्पांना धरले. गणपती बाप्पा पुढे चालले आणि जसं भगवान शंकरांच्या जवळ गणपती बाप्पा गेले हातातला चंद्र भगवान शंकरांच्या डोक्यावरती जाऊन बसला. गणांच्या लक्षात आलं ही हस्ती बारकी, ही हस्ती छोटी नाही. तेव्हापासून त्या भगवान शंकरांच्या गणांनी त्या असणाऱ्या गणपतीची सेवा केली. म्हणजे गणाचे पती, गणाचे स्वामी म्हणून गणपती असं नाव अखंडितपणे त्या ठिकाणी प्रचलित झालं. त्या गणांच्या लक्षात आलं की कोणाच्याही नादाला लागायचं पण गणपती बाप्पांच्या परत नादाला लागायचं नाही. म्हणजे कोणत्या रूपानं? गणांना वाटलं बरं का तुम्ही नादाला लागलं पाहिजे. कुणाच्या? गणपती बाप्पांच्या नामाच्या त्या ठिकाणी नादाला लागलं पाहिजे. पहिलं दृष्टांत, पहिला उदाहरण तुमच्या समोर ठेवला. गणपती नाव कसं प्रचलित झालं तर गणाचा पती म्हणून गणपती. त्या गणपती बाप्पांची अखंडितपणे त्या गणांनी सेवा केली. महाराज हा वारकरी संप्रदाय ना त्या गणपती बाप्पांना खूप मानतो. कोणताही कार्यक्रम असू द्या, कीर्तनाचा कार्यक्रम असू द्या, भजनाचा कार्यक्रम असू द्या किंवा कीर्तन भजन प्रवचन हे सोडून सुद्धा
इतर कार्यक्रमात सुद्धा गणपती बाप्पांना पहिल्यांदा त्यांचं नमन केलंच जातं. सगळ्यात पहिल्यांदा कोण? सगळ्यात पहिल्यांदा गणपती. ते गणपती बाप्पांना भगवान शंकरांनी दिलेलं एक वरदान आहे की ज्या ज्यावेळी ठिकाणी होईल ना त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा महाराज कशाचं पूजन केलं जाईल तर गणपती बाप्पांचं. कीर्तनात भजनात गणपती बाप्पांना मानतात. हे नवल नाही, नवल याचं महाराज इतर दुसरा कोणताही कार्यक्रम असू द्या नाना महाराज. यात्रेच्या निमित्तानं गावोगावी जो कार्यक्रम असतो ना त्या सुद्धा गणगवळण नावाचा एक प्रकार आहे. तेव्हा सुद्धा गणपतीलाच विनवणी करून कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. महाराज जागरण पार्टी असते तरी सुद्धा गणपतीलाच त्या ठिकाणी स्मरण केलं जातं. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही वारकरी संप्रदायात आहोत, आमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, मग आम्ही विठ्ठलाची भक्ती करायची का आम्ही गणपती बाप्पांची भक्ती करायची? एक सांगू का, विठ्ठल असू द्या किंवा गणपती असू द्या हे वेगळे नाहीत. तुका म्हणे शोधू ना पाहे जाणार आहे. मग तो माणूस ओळखतो की यांना गडबड दिसते. मग तो म्हणतो नाही माझं पुढे जेवायचं नियोजन आहे. तर मग आता राहिलं नाही, आता प्रेम राहिलं नाही. पण पुराण काळापासून पूर्वीच्या काळामध्ये ना घरामध्ये जर 5 लोक असतील ना 5 लोक तर 6 भाकरी टाकून ठेवल्या असायच्या. का तर एखादा पाहुणा सहज आला, एखादा मित्र जर आला ना तर तो सहज जेवून जावा अशी प्रथा होती. किंवा जेवणाच्या वेळी 12-1 वाजता जर एखादा पाहुणा घरात आला ना त्या दरम्यान तर तो कधीही जेवल्याशिवाय जात. आता तशी प्रथा राहिली नाही. तसं पार्वती मातांच्या घरी ते विश्वदेव जेव्हा आले ना ते विश्वदेव आल्याच्या नंतर ते म्हणतात बघा 12-1चा काळ चाललाय, आता जेवण केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. नाही म्हणले की आता काय गडबड करत नाही मी आहे. आणि असं म्हटल्यानंतर त्यांच्या पुढे पंचपक्वानाचं ताट आलं. विश्वदेवांच्या पुढे गणपती बाप्पा एका बाजूला बसलेत, पार्वती माताच्या ठिकाणी त्या दोघांनाही जेवण वाढतात. आणि असं म्हटल्यानंतर ते विश्वदेव म्हणतात की आज विष्णू तीर्थ आपल्या सोबत नाही, विष्णू पूजन आपण या ठिकाणी केलं नाही. त्यांचं एक विष्णू तीर्थ होतं. ते तीर्थ सुरुवातीला ते हातामध्ये घ्यायचे, प्राशन करायचे आणि मग भोजनाला सुरुवात करायची. पण त्यांचं विष्णू तीर्थ घरी राहिलं होतं. मग महाराज पार्वती मातेने काय करावं, एक मातीची भगवान गणेशांची एक छोटीशी मूर्ती बनवली आणि ती मूर्ती त्याच्या समोर ठेवली आणि त्या मूर्तीला वरून पाणी टाकण्याचं काम पार्वती माता करत होते. ते असणारे विश्वदेव जेवायला बसले. देवांनी डोळे मिटले आणि डोळे उघडल्यानंतर जी मूर्ती मातीची होती ना महाराज ती मूर्ती त्या विश्वदेवांना विष्णूची दिसायला लागली. गणपती बाप्पांच्या विष्णू दिसायला लागले. अहो देवांचा देव अधिपती भगवान गणपती शेजारी बसले. मग विश्वदेव जरी आले, कोण मोठा जरी देव आला ना तरी महाराज त्या ठिकाणी चांगली संतती आणि चांगले संतान निर्माण होण्याचं काम सुद्धा गणपती बाप्पा त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळे त्या गणपती बाप्पांचं देव गजानन कृपेचा सागर, तो कृपेचा सागर आहे. सागर म्हणजे काय हो? सागर म्हणजे समुद्र. समुद्राची तुलना आपण कशाशी करू शकतो? आजपर्यंत समुद्र किती मोठा आहे आपल्याला समजलं नाही. आपल्याला फक्त एवढंच माहितीये की या जगामध्ये 72% पाणी राहिलेली जमीन आहे. त्यामुळे एवढा समुद्रापेक्षा लौकिक असणारा तो भगवान परमात्मा गणेश, त्याची सेवा त्याचं भजन आपण अखंडितपणे केलं पाहिजे. माझे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्यावेळी ज्ञानेश्वरी लिहिली ना त्यावेळी सुद्धा महाराज त्याची सुरुवात सुद्धा गणपती बाप्पांपासूनच सुरू असते. देवा तोचे गणेशू सकलार्थमते प्रकाशी म्हणून निवृत्तीदासो ओम नमोजी वेद प्रतिपाद्याय जय जय स्वसंवेद्याय आत्मरूपा. ज्ञानेश्वरी लिहिताना सुद्धा सुरुवात गणपती बाप्पांनी. महाराज महेश याची सुरुवात गणपती बाप्पांपासून आहे. ओंकार प्रधान रूप